नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आर्टिसन रिक्रुटमेंट 2025 नवीन जाहिरात आलेली आहे। 515 पदं असणार आहे आणि जे आयटीआय उमेदवार आहेत त्यांना मात्र इथं खूप चांगली संधी जी आहे तर ती मिळणार आहे। तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच याच्या ट्रेड वाइज बॅचेस जे आहेत तर ते आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत। तर इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून किंवा तुम्ही यांना संपर्क करू शकता। ते तुम्हाला आपल्या ज्या ट्रेड वाइज बॅचेस आहेत आयटीआयच्या त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती देतील। आणि कुठलीही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी जर तुम्ही GM10 हा कोड जर यूज केला ना तर तुम्हाला एक्स्ट्रा 10% ऑफ मिळून जाणार आहे। बघा जाहिरातीकडे येऊया। बघा भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आर्टिसन रिक्रुटमेंट 2025 ही जाहिरात आलेली आहे। बघा ही जाहिरात कोणत्या विभागासाठी आलेली किंवा कोणत्या लोकेशनसाठी आलेली, बघा हे वेगवेगळे लोकेशन्स आहेत। जसं की तामिळनाडू मध्ये आहे, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तिरुचिरापल्ली। तर हे जे आहेत ना यांच्यामध्ये महाराष्ट्र नाही आहे, ते त्यांचं आहे। बघा ग्रेड 4 ची वॅकन्सी आहे। बघा इथं कोणकोणत्या ट्रेडसाठी आहे, बघा फिटर साठी 176 पद आहेत। थोडं आणखी आपण याला हे करूया। पुढे वेल्डर साठी जे आहेत 97 पद आहेत, टर्नर 51 पद, मशीनिस्ट 104 पद, इलेक्ट्रिशियन 65 पद, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 18 पद आणि याची 4 पद, फाउंड्री मॅनची 4 पद। आता एक गोष्ट आहे की 515 पद एकूण टोटल जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात। ओके, आता पुढे त्यांनी काय सांगितलं की याच्यासाठी एक कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन तुमची टेस्ट होणार आहे, जी कधी होणार आहे मिड सप्टेंबर मध्ये। टेंटेटिव्ह त्यांनी शेड्यूल दिलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही एकाच युनिट मध्ये एकाच ट्रेड साठी जे आहे तर ते अप्लाय करू शकतात। तसेच त्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुमची कुठे जॉईनिंग झाली, सिलेक्शन झालं तर 20 वर्ष काही तुमची सुटका नाही। इथं काय म्हटलेलं आहे, ऍटलीस्ट 20 इयर्स पर्यंत ना तुम्हाला ट्रान्सफर मिळेल ना तुम्हाला पोस्टिंग चेंज करून मिळेल, तुम्हाला काही मिळणार नाही। पहिले 20 वर्ष हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे। हे बघा हे पुढे रिझर्वेशन वाईज आहे तर हे तुम्ही बघू शकतात। बघा क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे, क्वालिफिकेशन एकच आहे, 10वी पाहिजे उत्तीर्ण प्लस आयटीआय पाहिजे संबंधित ट्रेड मध्ये। संबंधित बघा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NTC और ITI पाहिजे तुमचा। ओके, त्याच्यामध्ये काय म्हटलेले की 60% पेक्षा जास्त मार्क पाहिजे जनरल आणि ओबीसी साठी आणि 55% जास्त गुण पाहिजे SC ST साठी बोथ ITI मध्ये। म्हणजे फिटरचा ITI तुमचा तर त्याच्यासाठी 55% आणि 60% अशी तुमची मर्यादा इथं त्यांनी घालून दिलेली। वयोमर्यादा त्यांनी सांगितले की 1 जुलै 2025 नुसार आम्ही कॅल्क्युलेट करणार आहोत। जनरल आणि EWS साठी 27 वर्ष असणार आहे, ओबीसी साठी 30 वर्ष आणि SC ST साठी 32 वर्ष ही वयाची अट जी आहे तर ती होणार आहे। तसेच त्यांनी सांगितले की जर तुमची रिजनल मध्ये पोस्टिंग असेल तर तामिळनाडूची तामिळ आली पाहिजे, तेलंगणाची भाषा आली पाहिजे, आंध्र प्रदेशची भाषा, कर्नाटकची भाषा आली पाहिजे आणि बाकीच्या स्टेटसाठी तुमच्याजवळ हिंदीचं नॉलेज जे आहे तर ते असणं पाहिजे। वेतन किती असणार आहे ते पण सांगितलेले। बघा मिनिमम पे स्केल तुमचं 29,500 ते 65,000 रुपयांपर्यंत असणार आहे, हे पे स्केल आहे। त्याच्यानंतर बाकीचे तुमचे अलाउन्सेस जे आहेत तर ते येतीलच तुम्हाला। बघा स्टेज 1 कशी असणार आहे, 2 स्टेज मध्ये होणार आहे। एक असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ती कुठे कधी होणार आहे मिड सप्टेंबर मध्ये होणार आहे। त्याच्यानंतर 1-5 याप्रमाणे उमेदवार हे स्किल टेस्ट साठी घेतले जातील। स्किल टेस्ट ही क्वालिफाइंग नेचरची आहे, तुमचे जे ओरिजिनल मार्क्स जे कन्सिडर केले जातील सिलेक्शन साठी ते असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्टचे, म्हणजे पहिल्या ज्याचे ते तुमचे मार्क कन्सिडर केले जाणार आहे। त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। त्याच्यानंतर परीक्षा फी खूप जबरदस्त आहे, 600 रुपये प्लस हे 400 रुपये प्लस GST असे 1072 आणि 472 हे कोणासाठी SC ST दिव्यांग एक सर्व्हिसमॅन साठी। आणि त्याच्यानंतर अनरिझर्व ओबीसी आणि EWS साठी 1072 रुपये एवढी फी जी आहे तर त्यांनी इथं आकारलेली आहे। तरी सगळी माहिती बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन हे 16 जुलैला 10 वाजेपासून स्टार्ट होणार आहेत आणि हे 12 ऑगस्ट 11:45 पर्यंत हे अर्ज जे आहेत तर ते भरून घेतले जाणार आहेत। तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण बघितलेले। आगामी काळात याच्याविषयी अभ्यासक्रम असेल, सिलेबस असेल, बाकी एक्झाम पॅटर्न याच्याविषयीचे व्हिडिओज आपण लवकरच घेऊन येणार आहोत, म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा
आणि जर तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला, तुमच्या सर्व कमेंट्स आम्ही जे आहेत तर ते बघत असतो. आणि यासोबत आपले जे टेलिग्राम चॅनल आहे इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट सिव्हिल, इग्नाइट इलेक्ट, तर हे सगळे तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की त्याच्यावर आपण ही माहिती सगळ्यात आधी उपलब्ध करून देत असतो. आणि तसेच तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल तर आपल्या या प्रतिनिधींचा नंबर आहे, त्यांना तुम्ही अवश्य कॉल करू शकतात. चला तर भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.